आज गणपतीपुळे समुद्रात 4 पर्यटक बुडालेत। 4 जणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झालाय तर तिघांना वाचवण्यात यश आलंय। पोलीस कर्मचारी आणि जीवरक्षकांनी खरं तर या तिन्ही बुडणाऱ्या तरुणांना वाचवलं आहे। समुद्रात बुडालेले 4ही जण पंढरपूरचे असल्याची देखील माहिती सध्या कळते आहे। पोलीस कर्मचारी आणि जीवरक्षकांनी बुडणाऱ्या 3 तरुणांना वाचवलं आहे। गणपतीपुळे समुद्रात 4 पर्यटक बुडाले आहेत आणि ज्या 4 जणांपैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 3 जणांना वाचवण्यात यश आलंय। पोलीस कर्मचारी आणि जीवरक्षकांनी बुडणाऱ्या 3 तरुणांना वाचवलं आहे। समुद्रात बुडालेले 4ही जण पंढरपूरचे असल्याची देखील माहिती कळते। तर तिघांना वाचवण्यात यश आलं। एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। गणपतीपुळे समुद्रात 4 जण बुडाले आहेत। गणपतीपुळे समुद्रात 4 जणांपैकी बुडालेल्या 4 जणांपैकी 3 जणांना वाचवण्यात यश आलंय तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। हे चौघं देखील पंढरपूर मधील असल्याची सध्याची माहिती समोर आली आहे आणि या चौघांपैकी एकाचा खरं तर जीव गेला आहे। एकाला जीव आपला गमवावा लागला आहे, बुडून त्याचा मृत्यू झाला तर 3 जणांना वाचवण्यात यश आलंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। राकेश, आपण पाहतोय गणपतीपुळे समुद्रात 4 पर्यटक बुडाले होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झालाय तर 3 जण बचावले आहेत। सध्याचे नेमके अपडेट काय कळतायत? वर्षा, सध्या उन्हाळी पर्यटन हंगाम हा अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच पर्यटकांचा ओघ हा कोकणात वाढलेला आहे आणि कोकणात आल्यानंतर पर्यटकांची पसंती असते ती समुद्र किनाऱ्यांना असते आणि समुद्र किनाऱ्यावर आल्यावर साहजिकच समुद्रामध्ये डुंबण्याचा मोह अनेकांना आवरत नाही आणि काळजी न घेतल्यामुळे किंवा तिथल्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांना आपला जीव गमावा लागतो। अशीच आज घटना गणपतीपुळे समुद्रात घडलेली आहे। पंढरपुरातील काही तरुण जे आहेत ते पर्यटनासाठी रत्नागिरीत आलेले होते। गणपतीपुळे समुद्रात ते पोहायला उतरले, मात्र पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यामुळेच हे चौघेही तरुण अचानकपणे बुडू लागले आणि आरडाओरडा केल्यानंतर तेथील पोलीस कर्मचारी असतील किंवा जीवरक्षक जे आहेत त्यांनी समुद्राकडे धाव घेतली आणि सर्वांना वाचवण्याचा प्रयत्न केला। मात्र यामध्ये तिघांना वाचवण्यात यश आलं, पण एका तरुणाचा दुर्दैवी या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। अजित धनाजी वाडेकर असं या बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। तर अजय बबन शिंदे, आकाश प्रकाश पाटील आणि समर्थ दत्तात्रय माने या तिघांना वाचवण्यात यश आलेलं आहे। पण वर्षा, आपण जर बघायला गेलो तर आता सध्या कोकणातील हे समुद्र किनारे सर्वच हाऊसफुल झालेले आहेत। पर्यटकांनी देखील तिथल्या सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे, मात्र तिथल्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं जातं, त्यामुळे अशा घटना घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। वर्षा, आणि ही घटना आजची ही अतिशय दुर्दैवी आहे। सूचनांचं पालन न केल्यामुळे अनेक जण तिथील समुद्राचा मोह आवरत नाही आणि समुद्रात उतरतात आणि अशा घटना घडतात। या दुर्दैवी घटनेमुळे निश्चितच या बाकीचे जे तरुण होते ते निश्चितच शोककळा त्यांच्यावर पसरलेली पाहायला मिळते। वर्षा, अगदीच राकेश, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।